फेन्सिंग ही काढा तुम्ही, मोजणी करायची आहे ना. ही फेन्सिंग कशी झाली, हे तारेचं कुंपण कसं झालं, मोजणी व्हायची नाही जमिनीची, मग कशी झाली फेन्सिंग. काय काढा रे काढा रे, सगळं फेन्सिंग तुम्ही केलंय आधी, तुम्ही सगळं नकाशा तुम्ही सगळे तुम्ही केलेले आहेत. फक्त मोजणीच आहे. पोलीस साहेब पोलीस अधिकारी साहेब अधिकाऱ्यांना तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहात, तुम्ही काही महसूलचे अधिकारी नाही आहेत. माझं म्हणणं, तुम्ही योग्य गोष्टीचं समर्थन करा. जर चुकीच्या पद्धतीने हे सगळं होत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन आपण देऊ नये. हे सातत्यानं सांगून आम्ही जमलो. उपोषणापासून दुसऱ्यांदा ही मोजणी आहे. ही लोक गरीब आहेत, जात आहेत ती कोर्टात, जिल्ह्यातल्या कायदेशीर लढाई त्या लढतायत. हायकोर्टामध्ये जायला या सगळ्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपये लागणार रिट पिटिशनसाठी. 15 लाख रुपये यांच्याकडे नाही आहेत, उद्या निर्णय मिळेल हायकोर्टामध्ये. हे गरीब लोक आहेत, हे आपल्या हक्कासाठी लढतात. वडिलोपार्जित त्यांच्या जमिनी आहेत. ह्या जमिनी अशा चुकीच्या लोकांच्या ताब्यात, खन्ना कंचल काय संबंध. यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, त्यांचं मिळकतीचं साधन आहे. तुम्ही रोज पोलीस घेऊन येऊन हे कशाला तुम्ही चालवलंय. भूमी अभिलेख, महसूल, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि रजिस्ट्रार, ह्या पाचही संस्था ज्या सरकारच्या आहेत, ह्या सगळे तुम्ही जनतेची मुस्कटदाबी करून हे मस्ती चालवलेली आहे. किती दिवस करणार तुम्ही, किती दिवस सत्तेच्या. मला सांगा, तुमचं जर योग्य असेल, जिल्ह्यामध्ये मोजण्या होतात की नाही, एकच आहे, सासोलीचीच मोजणी आहे, का लागतात पोलीस. अशा पद्धतीनं लोक विरोध का करतात. कुठे मोजणीमध्ये विरोध होतो बघितला, एखादा हकदार असतो, एखादा त्याचं तात्विक भांडण असतं तो असतो, पण शेकडोच्या संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी तिथे अन्याय झालेला आहे. लोकांचे तुम्ही हक्क पायदळीत उडवताय आणि सत्तेच्या आणि प्रशासनाच्या जोरावर ही मस्ती करताय तुम्ही. नाही, तुम्हाला याचं हे बघा, तुम्ही सत्तेच्या जोरावर किती मस्ती करा, मी परत सांगतो, नियतीचा न्याय हा होणारच आहे. जे पाप तुम्ही जे करताय ना ते तुमच्या वाट्याला येणार, ते चुकणार नाही तुम्हाला. ठीक आहे, आज काय ती मस्ती करा, काय ती दादागिरी करा, केसेस घाला, लोक आंदोलन करतात, लोक रस्त्यावर उतरतात, त्यांची बाजू काहीतरी आहे म्हणून उतरतात ना. मी कणकवलीवरनं आता जवळजवळ 100 किलोमीटरच्या पलीकडे अंतर आहे, मी रोज येतो. काय येतो, या जनतेचं जे दुःख आहे मला दिसतंय, हे सगळं तुम्ही खोटं करताय, पैसे खाऊन सगळे चाललेलं आहे. आणि हे सिंधुदुर्गाला भुषणावा नाही, तुमच्या खात्याला भुषणावा नाही. एक दिवशी चौकशी लागेल ना, सगळे लाल, कोण राहणार नाही. अनेक गोष्टी सत्ता लोकांनी सगळ्या बघितल्या, सगळी सत्तांतरं बघितली, मी पण अनेक सत्ता बघितल्या. त्यामुळे सत्ता मला माहिती आहे, मंत्री थोड्या दिवसाचा, 5 वर्षानंतर बदलतो, परत दुसरं येणार. पण चुकीचं जे आहे ना, ते कागदावरचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या कपडावर राहणार. मयत लोकांना तुम्ही नोटिसा बजावल्या, ज्यांचं नाव आहे ना हो ते मेले त्यांना बजावल्या, कसं काय बजावल्या. नियमानुसार 7/12 जे नाव सगळ्यांना आपण नाही हो, मेलेल्या माणसाला आता मला सांगा, प्रश्न विचारला तेव्हा पाठ का फिरवली, काय ना उत्तर दिलं.